कोकणात असलेल्या आणि येऊ घातलेल्या नवीन रासायनिक कारखान्यांचा सर्वात मोठा धोका हा श्रीमंत उच्चभ्रू लोकांना आहे. ते कसं समजून घेऊया. 100 उंदरांच्या शरीरामध्ये जर रासायनिक घटक सामावले असतील, तर ह्या 100 उंदरांना खाणाऱ्या 10 सापांच्या शरीरामध्ये 100 उंदरांचं रासायनिक घटक सामावेल. एका गरुडाने जर या 10 सापांना खाल्लं, तर या एका गरुडामध्ये 100 उंदरांचे रासायनिक घटक सामावतील. ह्याला म्हणतात बायोलॉजिकल अॅक्युम्युलेशनची थिअरी. कोकणातल्या अनेक रासायनिक कारखान्यांचे एफ्लुएंट्स हे थेट खाडीमध्ये सोडले जातात. पण ह्याच खाड्या समुद्रातल्या अनेक माशांसाठी विणीचे ठिकाण आहेत. कारण खाड्यांमध्ये पाण्याचा प्रवाह समुद्राच्या तुलनेने शांत असतो आणि सह्याद्रीतून वाहून येणारे सगळे जैविक घटक हे माशांना अन्न म्हणून मिळते. हे समुद्रातले मासे खाडीत येऊन वीण करतात आणि वीण करून झाल्यानंतर पुन्हा समुद्रात जातात आणि मोठ्या अन्न साखळीचे भाग बनतात. अथांग समुद्रात सुरमई, पापलेट, लॉबस्टर सारखे मासे हे फूड पिरॅमिड मधले उच्च भक्षक आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या जंगलामध्ये शेकडो हरिणांपाठी एक वाघ असतो, त्याचप्रमाणे संख्येने तुलनेने सुरमई आणि पापलेट सारखे मासे सुद्धा कमी असतात. संख्येने कमी म्हणून उपलब्धता कमी, आणि उपलब्धता कमी म्हणजे जास्त महाग मासे. हे महागडे मासे श्रीमंत उच्चभ्रू वर्गालाच परवडू शकतात. बायोलॉजिकल अॅक्युम्युलेशनच्या थिअरीनुसार खाडीतून रासायनिक घटक घेऊन आलेले करोडो मासे सुरमई आणि पापलेट सारख्या माशांचे भक्ष्य बनतात आणि त्यांच्यामध्ये हे सगळे रसायन सामावले जातात. सुरमई, पापलेट सारखे अनेक मासे कोकणातल्या समुद्रात उत्तर दक्षिण प्रवास करत असतात. नंतर हेच मासे खाल्ल्याने त्यांच्यामधले सगळे रसायन हे श्रीमंत वर्गाच्या शरीरामध्ये सामावले जाऊ शकतात. हा श्रीमंत वर्ग म्हणजे कोण? तर पांढरपेशा नोकरशाही वर्ग, यशस्वी राजकारणी, पर्यटक आणि उद्योगपती. सामान्य गोरगरीब कोकणी माणूस हा फूड पिरॅमिड मधले तळातले मासे जसे बेडा, कर्ली, कांटा, बांगडा असे मासे खातो. आणि यामुळेच कोकणातल्या रासायनिक कारखान्यांचा सर्वात मोठा धोका हा श्रीमंत वर्गाला आहे.